बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 55. सरकारी दवाखान्यात चाललेल्या इलाजांचा रुक्मिणीवर काहीच परिणाम होत नव्हता. शनिवारची रात्र व रविवारचा दिवस डॉक्टरांनी शक्य तेवढे प्रयत्न केले, पण काहीच उपयोग झाला नाही. डॉक्टर जे समजायचं ते समजून गेले. तसं त्यांनी पाटलांना व शामरावाला एकांतात बोलावून समजावून सांगून तिला गावाकडे घेऊन जायला सांगितलं. डॉक्टरांनी सांगितलेलं ऐकून पाटील मनातनं उन्मळून पडले. आपली सहचारिणी आता आपल्याला सोडून कायमची निघून जाणार या विचारानं त्यांचा मेंदू बधीर झाला. शरीर सुन्न पडलं, डोळे भरून आले. डोक्याला हात लावून ते मटकन खालीच बसले. त्यांना सावरत शामरावही खाली बसला. वळवाच्या ढगाने आभाळ भरून यावा आणि धो धो पाऊस कोसळावा तसं अचानक त्यांचं मन भरून आलं. दुःखावेग न आवरून त्यांनी शामरावाला मिठी मारली व ते ढसा रडू लागले. शामरावाचा सुद्धा ऊर भरून आला. तोही दादाला मिठी मारून रडू लागला. दुःखात असल्यावर माणसाला पाठीमागचं सगळं दुःख आठवतं आणि अधिक वेगानं मन भरून येऊन त्याला रडू कोसळतं. दोघा भावांचं आता असंच झालं. पोटात साठवलेलं आत्तापर्यंतचं सगळं दुःख दोघांच्याही डोळ्यातनं गळू लागलं. सगळे सहकारी गडबडनं त्यांच्याजवळ आले. त्यांना रडताना पाहून हळव्या मनाच्या महादेवाला पण अश्रू अनावर झाले. बाकीच्यांनी त्यांना सावरलं. बातमी ऐकून सगळेच सुन्न पडले. 18 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या क्रूर घटनेनंतरचा पाटील घराण्याचा हा तिसरा घात होता. रात्री 8च्या सुमारास सुभाष्य गाडीतनं रुक्मिणीला परत गावाकडे आणलं. मनावर दगड ठेवून महादेवानंच अस्थिपंजर झालेला तिचा देह गाडीतल्या बाकड्यावरनं उचलला व घरात आणून ठेवला. ज्या अवस्थेत तिला नेलं होतं त्याच अवस्थेत परत आणलं होतं. फक्त डोळ्यांची उघडझाप आणि श्वासाची डुगडुगीच तेवढी चालू होती. निपचित पडून किलकिल्या डोळ्याने ती सगळ्यांकडे पाहू लागली. आशाकडे पाहून तिच्या डोळ्यातनं अश्रूंच्या धारा लागल्या. तिच्या बाजूला बसून आशा मोठ्यानं रडू लागली. अगोदर पासूनच दुःख आणि आत्ताच हे एक दुःख, त्यामुळे शांताही मोठ्यानं रडू लागली. घरात एकच गोंधळ माजला. संगीता व सुनीता त्यांना शांत करू लागल्या. काल रात्री रुक्मिणीसोबत दवाखान्यात राहिल्यामुळे संगीता व सुनीता दिवसभर घरातच होत्या. आज रात्री परत दवाखान्यात जाण्याच्या उद्देशानं लवकरच जेवून त्या आशाजवळ येऊन बसल्या होत्या. पण रुक्मिणीला अचानक परत आणलेलं पाहून त्यांच्याही मनात शंकेची पालचूक चुकली. त्यांचंही मन भरून आलं. शांता व आशा रडलेल्याचा आवाज गल्लीत घुमू लागला. शंकरसह भावकीतले आणि गल्लीतले सगळेजण पाटलांच्या घरात आले. हळूहळू ही बातमी गावभर पसरली. गावातली बायका माणसं पण रुक्मिणीला पाहायला येऊ लागली. तिचे दोघे भाऊ व भावजया पण आल्या. तिला पाहून त्यांनाही घाईभरून आलं. सगळेजण चुकचुकू लागले. बायका डोळ्यांना पदर लावू लागल्या. सगळ्यांनाच कड आवरण्याचे झाले. म्हातारी शारूबाई काठी टिकीत टिकीत अगोदरच रुक्मिणीजवळ येऊन बसली होती. सुगंधा पण आली होती. सगळ्या जणी शांताला व आशाला शांत करू लागल्या. काही वेळानं त्यांनी रडू आवरलं. घरात शांतता पसरली. सगळ्या बायका रुक्मिणीच्या बाजूला बसून राहिल्या. किलकिल्या डोळ्याने ती सर्वांकडे व घरात इकडे तिकडे सगळीकडे नजर टाकून पाहत होती. तिच्या डोळ्यातनं अश्रू ओघळतच होते. सारखी सारखी ती आशाकडे पाहत होती. तिला पाठीमागचं सगळं आठवत होतं, पण अंगात बिलकुल त्राण नसल्यामुळं बोलता येत नव्हतं. संगीता मध्ये मध्ये तिचे अश्रू आपल्या पदरानं पुसत होती. खिन्न मनानं पाटील व शामराव बाहेरच्या संपात बसून होते. सहकारी व गावातली काही पुरुष मंडळी त्यांना समजावत त्यांच्यासोबत बसली होती. बाहेरच्या कट्ट्यावर सुद्धा काही जण चर्चा करीत बसले होते. रात्रीचे 10 वाजले. रुक्मिणीला पाहायला आलेले सगळेजण हळूहळू आपापल्या घराकडे निघून गेले. शंकर व सगळ्या सहकाऱ्यांनी पाटील बंधूंना धीर दिला व तेही निघून गेले. घरात शांतता पसरली.
संगीतानं व सुनीतानं जे जेवण होतं तेच सर्वांना वाढून दिलं. कुणाच्याही घशातनं घास उतरत नव्हता, तरी पण त्यांनी थोडं थोडं खायला भाग पाडलं. डॉक्टरांनी रुक्मिणीला फळांचा रस पाजायला सांगितलं होतं, म्हणून दवाखान्यातनं निघताना शामरावानं बाजूला असल्या फळवाल्याकडनं मोसंबीचा रस घेतला होता. तो रस संगीतानं चमच्याभर तिला पाजला. अर्धा तोंडात तर अर्धा खाली सांडत होता. काही गिळण्याची पण ताकद तिच्यात उरली नव्हती. अति कष्टानं 2-3 चमचे पोटात गेले असतील तेवढेच. सर्वांचं जेवण आटोपल्यावर दोघींनी मिळून भांडी घासून व धुवून ठेवली. सगळ्यांना समजावून सांगून त्या आपल्या घराकडे गेल्या. पाटलांनी शामरावाला आज आपल्यासोबतच तर शांताला रुक्मिणी व आशासोबत झोपायला सांगितलं. आपल्या घरातल्या जनावरांचा चारा पाणी करून शामरावानं घराला कुलूप लावला व पाटलांच्या घरात झोपायला आला. शांतानं रुक्मिणीच्या अंगावर चादर टाकली. मनात धास्ती घेऊनच सगळेजण अंथरुणात आडवे झाले. झोप लागते न लागते तो रात्रीच्या शांत वातावरणाला चिरत एक टिटवी कर्कशपणे ओरडत घरावरून उडत गेली. सर्वांच्याच मनात धस्स झालं. टिटवीच्या ओरडण्यामुळे सगळं गाव जे समजायचं ते समजून गेले. पण जे होईल ते होईल म्हणून सगळेजण झोपी गेले. टिटवी ओरडलेल्याचं रुक्मिणीनंही ऐकलं. आता आपलं सगळं भागलंय, आपलं मरण जवळ आलंय असं तीही समजून गेली. तिला पाठीमागचं सगळं आठवू लागलं. जन्मानंतरच्या आठवणीतल्या गोष्टींनी संसारातलं सगळं सुख दुःख आठवू लागली. ती सगळी नाती गोती पाटलांचा सहवास आठवू लागली. गायब झालेल्या पोरांचे चेहरे आठवू लागले. त्यांचं आशाचं बालपण आठवू लागले. रमेश पाण्यात बुडालेल्या प्रसंगापासूनचा सगळा घटनाक्रम तिला आठवू लागला. आशाची झालेली दुर्दशा आठवू लागली. डोळ्यातनं अश्रूंच्या धारा लागल्या. सर्व आठवून शेवटी मन थकलं. अर्धवट झोपेत कानात अबोध असं काहीतरी घुमू लागलं. दूर व कुठल्या तरी मंदिरात वाजणाऱ्या घंटेचा हलकासा नाद ऐकायला येऊ लागला. टाळ मृदुंगासोबत भजन गायलेल्याचा अस्पष्टसा सूरही ऐकायला येऊ लागला. काळाचं भयान गीत होतं हे. हे सर्व ऐकतच केव्हा तरी तिला झोप लागली. सकाळी पहाटे उठून शांतानं तिला पाहिलं. तिचा श्वास चालू होता. हलकंसं हलवल्यावर तिनं हळूहळू डोळे उघडले. शांतानं गरम पाण्यात कपडा भिजवून तिचा चेहरा पुसला. नंतर सगळ्यांचं चहा पाणी केलं. तेवढ्यात संगीता व सुनीता आल्या. मनातल्या हुरहुरीनं त्यांनाही रात्री नीटशी झोप लागली नव्हती. रुक्मिणीचा श्वास चालू असलेला पाहून त्यांना बरं वाटलं. आशा तर रडून रडून एकदमच मलूल झाली होती. ती गप्प बसून होती. थोड्या वेळानं सुगंधा, शारूबाई, भावकीतल्या आणि गल्लीतल्या काही बायका आल्या व तिच्या बाजूला बसल्या. पाटील व शामराव बाहेरच्या संपात डोळे मिटून शांत बसलेले. शंकर व सगळे सहकारी पण त्यांच्याजवळ येऊन बसलेले. इतक्यात अचानक एक गाडी पाटलांच्या घरासमोर येऊन थांबली. गाडीचे पाठीमागचे दोन्ही दरवाजे धाड धाड उघडले गेले. दोन्ही दरवाज्यातनं दोघे जण कोणीतरी गडबडनं उतरले. त्यातला एक जण आई आई असं म्हणत घरात पळत आला. पाठीमागचा थोरले आई असं म्हणत घरात पळत आला. दोघंही कावरे बावरे होऊन रडविल्या चेहऱ्यानं घरात इकडं तिकडं पाहत आई कुठे दिसते का ते पाहू लागले. सगळ्यांच्याच हृदयाचा ठोका चुकला. पाटील, शामराव व शंकरसह सर्व सहकारी अवाक होऊन त्यांच्याकडे बघू लागले. कोणाला काहीच कळेना. आई आणि थोरले आई म्हणत हे दोघे कोण घरात आले आहेत म्हणून जो तो त्यांच्याकडे आश्चर्यानं पाहू लागला. आई बाहेरच्या संपात दिसली नाही म्हणून ते पुन्हा आई, थोरले आई अशी हाक मारत आतल्या खोलीत गेले. सर्वांबरोबरच रुक्मिणीनंही त्यांची हाक ऐकली. त्या दोघांना आवेगानं पळत आलेलं पाहून बायका हळूहळू मागे सरल्या. आशा, शांता व शारूबाई तिच्या डोक्याजवळ बसून राहिल्या. ध्यानी मनी नसताना अचानकपणे घरात आलेले हे कोण आहेत कुणालाच कळेना. सर्वांच्या मनात शंकेची पालचूक चुकली. लहानपणी गायब झालेले संजय आणि उमेश तर नसतील.
होय, हे संजय व उमेशच होते. पण हे तेच आहेत याबद्दल कुणाला खात्रीच पटेना. दोघेही जाऊन रुक्मिणीजवळ बसले. अस्थिपंजर देह, सुरकुतलेला चेहरा, खुबणीत जाऊन बसलेले डोळे, पिकून आंबाडा झालेले केस, अशा दयनीय अवस्थेतली रुक्मिणी अंथरुणावर पडून होती. ओळखू न येण्यासारखी तिची हालत झालेली. फक्त अंदाजावरच ती आपली आई आहे असं ते समजून गेले. आईची झालेली हालत पाहून दोघांच्याही अंगावर झरझरून काटा फुलला. भीतीनं पोटात गोळा आला. अंग लटपटू लागलं. आपल्याकडनं झालेल्या जीवनातल्या सगळ्यात मोठ्या चुकीचा परिणाम त्यांच्या समोर होता. मन भरून येऊन कळवळू लागलं, विव्हळू लागलं. आई, आई, तू अशी कशी झालीस? असं म्हणत संजयनं रडतच तिचा लाकडासारखा वाळलेला हात आपल्या हातात घेतला. थोरले आई, असं म्हणत रडतच उमेशनं तिचा दुसरा हात हातात घेतला. दोघांच्याही डोळ्यातनं अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्यांच्या पाठोपाठ शिवाजी, नवकुडकर, सुमित्रा देवी, साधना आणि संध्या हे सर्वजण तिथे येऊन उभे राहिले. साधनाच्या आणि संध्याच्या कडेवर दोघे लहानगे होते. आई, आई, मी तुझा बाबू, मला माफ कर आई. आम्ही तुम्हा सर्वांना सोडून गेलो होतो. आमची फार मोठी चूक झाली आई. आई, आम्ही तुम्हाला सोडून आता कुठं जाणार नाही आई. आई, असं बोलत संजय मोठ्यानं रडू लागला. थोरले आई, मी तुझा उमाकांत, उमाकांत, आमच्याकडून फार मोठी चूक झाली. माफ कर आम्हाला, आम्हाला माफ कर. रडतच उमेशही असं बोलला. रुक्मिणीच्या डोळ्यातनं आता अश्रूंच्या नद्या वाहू लागल्या. वाहणाऱ्या किलकिल्या डोळ्याने ती दोघांकडे पाहू लागली. अश्रूमुळं तिला ते धुसर दिसू लागले. शांता स्वतःच्या पदरानं तिचे अश्रू पुसू लागले. संजयच्या कपाळावर काळ्या तिळामुळं क्षणार्धात तिनं आपल्या काळजाच्या तुकड्याला ओळखलं. वन्य श्वापदांच्या हल्ल्यानं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथर बिथर होऊन चौफेर उधळल्या वनगायींच्या झुंडीच्या झुंडी परिस्थिती निवळताच कासावीस होऊन हंबरत आपलं वासरू कुठं दिसतं का ते शोधू लागतात आणि शेकडो वासरामधनं सुद्धा आपल्याच वासराला ओळखतात. अगदी तसंच इतक्या वर्षांच्या वियोगानंतर रुक्मिणीनं आपल्या मुलांना ओळखलं होतं. मन ढवळू लागलं. संत स्पंदनार हृदय जोरानं धडधडू लागलं. मनात दुःख आणि आनंदाचा विचित्र कोलाहल माजला. चेहऱ्यावरचे भाव बदलले. अगणित उत्साहाचा व आनंदाचा एक प्रचंड स्रोत अगदी गदगदून उकळ्या फोडत तिच्या मनातनं वाहू लागला. वाळलेल्या झाडाला हिरवईगार पालवी फुटून मोहक असा मोहर यावा अशी तिच्या मनाची अवस्था झाली. आत्ता मात्र 18 वर्षांच्या भेटीची तिची आस पूर्ण झाली होती. मन बालपणातल्याने आत्ताच्या आपल्या मुलांची सांगड घालू लागलं. तुलना करू लागलं. ज्या आपल्या मुलांची आपण इतकी वर्ष वाट पाहिली, ज्यांना शोधण्यासाठी एवढा आटापिटा केला, ज्यांच्यासाठी एवढा त्रागा करून घेतला, ज्यांच्यासाठी जन्माची झुरणी घेतली, ती आपली मुलं जिवंत आहेत व ती घरला परत आली आहेत म्हणून तुला जीवनभराचा आनंद झाला. उरलं सुरलं अंगातलं सगळं बळ एकवटून तिनं त्यांच्या गालापर्यंत आपले हात नेले व मायेनं कुरवाळलं. संजयकडे एकदा तर उमेशकडे एकदा असं तिनं पाहिलं. श्वास रोखून पुन्हा अंगातलं त्राण एकवटलं व संजयकडे बघत बाबू म्हणून हाक मारली. भरून वाहणाऱ्या डोळ्याने 3-4 क्षण ती त्याच्याकडे पाहत राहिली. नंतर श्वास रोखून जोर लावत तिनं हळूहळू मान वळवून आशाकडे पाहिलं. कदाचित पोरांच्या परत येण्यानं असं करण्याची शक्ती तिच्या जर्जर शरीरात निर्माण झाली होती. गळणाऱ्या डोळ्याने ती आशाकडे पाहतच राहिली. आशाच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. पुढचे 3-4 क्षण रुक्मिणीचे दोन्ही हात गळून पडले. हात गळल्या गळल्या तिचा डुगुडुगू चाललेला श्वास व हृदयाचं धडधडणंही बंद झालं. अति कष्टानं चाललेल्या शरीरातल्या सर्व क्रिया जिथल्या तिथं थांबल्या व शरीरातला प्राण निघून गेला. दोन्ही डोळ्यातनं शेवटचे 2 अश्रू ढळले. बाकीचे जिथल्या तिथं थबकले. मात्र आशाकडे पाहणारे डोळे सताड उघडे राहिले. ज्या डोळ्यात लेकीचा वाया गेलेला उभा जन्म साठलेला होता आणि आयुष्यभर लेकीचे झालेले हाल व कुचंबना साठलेली होती, त्या डोळ्यातनं प्राण निघून गेला.
सोबत दृष्टीला घेऊन. आता मात्र त्या उघड्या डोळ्यांपुढं फक्त अंधार होता, अनंताचा अंधार. 18 वर्ष अहोरात्र तळमळलेलं एका मातेचं मन पुत्र भेटीच्या शेवटच्या 15-20 क्षणांनी विलक्षण आनंदून गेलं. मोठं होऊन परत आलेल्या आपल्या मुलांना पाहून तिचं हृदय गदगद झालं. 18 वर्ष केलेली साधना, आराधना, तपस्या फळाला आली. त्या साधनेनं, आराधनेनं आणि तपस्येनं तिच्या गायब झालेल्या मुलांची भेट घडवून आणली. तेच शेवटचे महत्भाग्याचे क्षण एका दीर्घ प्रतीक्षेचं सार्थक करून गेले. इतकी वर्ष तळमळलेल्या जीवाला सुकून देऊन गेले, जीवाला शांती देऊन गेले. 1.5 तपाची दीर्घ प्रतीक्षा संपली होती. याच प्रतीक्षेनं रुक्मिणीचा अंत पाहिला होता. आईच्या जीवाचं मोल वसूल करून घेऊन नियतीनं तिच्या पुत्रांची भेट घडवून आणली होती. भेट पण कशी? तर 15-20 क्षणांची. या 15-20 क्षणांच्या भेटीसाठी गेली 18 वर्ष त्या नियतीनं रुक्मिणीला भावविवश करून पदोपदी धाय मोकलून रडायला लावलं होतं, झुरवलं होतं, खंगवलं होतं. पण संपुष्टात आलेली मनात ती प्रदीर्घ आशा शेवटच्या क्षणिका असेना पल्लवित केलीच आणि तिनं पुत्र भेट घडवून आणली. या भेटीसाठीच तिचा श्वास तिनं रात्रभर चालू ठेवला होता, जीव अडकवून ठेवला होता. आत घेतलेला श्वास हळूहळू बाहेर पडला. तोच श्वास तिचा अखेरचा ठरवला आणि पुत्र भेट होताच तिचा जीव वाऱ्यावर अनंतात उडवून नेला, कायमचा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.